केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंच्या न झालेल्या समावेशावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेनं नवं वादळ निर्माण झालंय। राऊतांनी केलेल्या टीकेचा नितेश राणेंनी खरपूस भाषेत समाचार घेतलाय। या मुद्द्यावरून आता राणे आणि राऊतांमध्ये नव्यानं झुंपली आहे। नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात यावेळी नारायण राणेंचा समावेश झालेला नाही। महाराष्ट्राला 6 मंत्रिपद देताना ना कोकणाचा विचार झाला ना नारायण राणेंना पुन्हा संधी दिली गेली। नारायण राणेंचा मंत्रिमंडळात समावेश न केल्यानं विरोधकांना गुदगुल्या झाल्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंना जोहान्सबर्गचे हाय कमिशनर म्हणून पाठवणार असल्याचा टोला लगावलाय। नारायण राणेंची सरकार काहीतरी व्यवस्था करेल अशी ही कोपरखळी राऊतांनी लगावली। भागवत कराड यांना कॅनडाचे हाय कमिशनर म्हणून पाठवत आहेत आणि नारायण राणे यांना बहुतेक जोहान्सबर्गला पाठवत आहेत हाय कमिशनर म्हणून। कुठेतरी व्यवस्था करतील ना, असं कसं काय? प्रत्येकाच्या गाडी घोड्याची, दाणा पाण्याची, चारा पाण्याची व्यवस्था या सरकारला करावी लागेल, अनेकांना करावी लागेल अशी व्यवस्था। बघू आता। संजय राऊतांनी केलेल्या टीकेला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं। काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत गेल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला काय मिळालं असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला। काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन, पवार साहेबांच्या गटाबरोबर जाऊन तुम्हाला नेमकं काय भेटलं? 21 जवळपास जागा लढवल्यानंतर फक्त 9 जागा आलेल्या आहेत काँग्रेसच्या आशीर्वादाने। म्हणून शिवसेनेला काय भेटलं? मोदी मंत्रिमंडळात कोकणातल्या कोणत्याही नेत्याचा समावेश केलेला नाही। त्यामुळे येत्या काळात जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा कोकणाला प्रतिनिधित्व म्हणून राणेंना मंत्रिपद देण्यात येईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही। विनोद राठोडसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।